नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आजची सर्वात महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणाबाबत बघत आहोत। मनोज जरांगे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पाडण्याचा प्रयत्न। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत। त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे। त्यासाठी खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली, मात्र तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे आज मध्यरात्रीपासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का यांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारने सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे। मात्र तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपासले आहे। त्यामुळे आता त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील। मराठा समाजाने राज्य सरकारला दिलेली ही आणखी एक संधी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। आम्हाला या माध्यमातून कोणतेही राजकारण करायचे नाही, मात्र आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे। राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी भाजपामधील काही माकडांना सांगावे की मनोज जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे, निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। मनधरणीचे प्रयत्न सुरू। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुकीच्या आधी सरकारला घेरण्याची मनोज जरांगे पाटील यांनी योजना केली आहे। 16 सप्टेंबरला रात्री 12 वाजल्यापासून ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार आहेत। त्याआधी सरकारच्या वतीने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे, मात्र त्यांना अद्याप यश आलेले नाही। भुमरे यांची जरांगे सोबत 2 तास चर्चा। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी रविवार अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। दोघा नेत्यांमध्ये 2.5 तास चर्चा सुरू झाली। 16 सप्टेंबरला रात्री 12 वाजल्यापासून जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार आहेत। तसेच यापूर्वी जरांगे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती। त्या अनुषंगाने संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेत नाराजी दूर केल्याचे समोर आले आहे। या भेटीत दोघा नेत्यांमधील चर्चेचा तपशील जाहीर झालेला नाही। खासदार संदीपान भुमरे यांनी अचानकपणे अंतरवाली सराटी गाठल्याने राजकीय वर्तुळाची चर्चा झाली। जरांगे पाटील यांची भेट नेहमीच भेट का घेतो, या अधिक का जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळी का घेतली नाही असे म्हटले जात आहे। समाजाच्या हितावर आमची चर्चा झाली असे भुमरे म्हणाले। धन्यवाद।